त्या शेतकऱ्याचे पैसे किती दिवसाचे साहेब तुम्हाला घेऊ? घरी वापरले का? मी काय म्हणालो तुम्हाला आगावचं काहीच सांगू नका, फक्त ते दुरुस्ती हे सगळ्या गोष्टी नंतर सांगा. तुम्हाला लाईनमॅन कर्मचारी म्हणून तुमचा स्टॉप गेला तिथं वसुलीला, यांनी तुम्हाला पैसे देऊन किती दिवस झाले फक्त एक एवढं सांगा. 3 महिने तुम्हाला सांगता येणार नाहीत, आठवण नसेल, कारण मालात राहता ना तुम्ही डेली. मग आता मला एक सांगा, दुसरी गोष्ट, इतके दिवस पैसे का भरले नाही साहेब? हो, तर 40,000 रुपये तुम्ही तुमच्या घरी 3 महिन्यापासून कसं काय ठेवले? बरं, आता त्या लोकांना आता त्याचं व्याज कोण भरणार? तुम्ही ते पैसे देणार इथे या. हो, तुम्ही आज भरचाल. हो, तुम्हाला तर आज भरणं जाणार साहेब, ते काय तुम्हाला सुटणार होते का? तो सोडून द्या. पण आता वापरले कसं काय इतके दिवस? हे शेतकऱ्याला बोला तुम्ही, त्यांना वापरण्याचं कारण सांगता. ऐका, अरे बोला ना तुम्ही. दिले तर बोला, दिले तर. मी केव्हा गेलो? मी लाईट कट केली. हा, ते आता व्याज वाढलं त्याचं, ते आपल्याला 3 महिने व्याजासहित पूर्ण भरून टाका रक्कम ती. मित्रांनो, हे अशी MSCB चालू आहे बघा. कोणीतरी काहीतरी बोललं त्याचं व्याजही भरतो, नाहीतर इथं कोणी आलं नसतं तर त्याचं काय ते 40,000 रुपये गायब झाले असते. असा असणारा MSCBचा स्टॉप. आणि या MSCBचे वरिष्ठ जेही 15 दिवसाला रिटायरमेंट होणारी आता सांगतात की 3 महिन्याखाली घेतलेले पैसे आज भरतो.